सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। राज्यातील शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण क्षेत्रासंदर्भात घेण्यात आलाय। राज्यातील शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून आता राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिलेल्या आहेत। शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणं, एका केंद्रामध्ये किमान शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील वर्ग स्मार्ट वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान आता राज्यातील शाळा या सीबीएसई पॅटर्न नुसार बदलण्यात येणार आहे। हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याची अंमलबजावणी नक्की कधीपासून होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यामध्ये 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्न नुसार शाळा बदलल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी शिक्षण क्षेत्रातली आपण साम टीव्हीवर पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येते। शिक्षण क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। राज्यातील शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे। यासोबतच शाळांमधले वर्ग हे स्मार्ट वर्ग करण्याचा भरही दिला जाणार आहे। शाळांमध्ये सर्व सोयी सुविधा व्यवस्थित असतील याची काळजी घेतली जाणार आहे। राज्यातील शाळांसाठी आता सीबीएसई पॅटर्न लवकरच लागू होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हा पॅटर्न राबवणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शाळा सीबीएसई पॅटर्ननुसार करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या, मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालेला नव्हता। त्यानंतर आता आज झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या मोठ्या निर्णयानंतर आता 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर राज्यातील शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। एक वर्ग स्मार्ट वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। चालू वर्षामध्ये पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आहे। सन 2026-27 पासून सीबीएसई पॅटर्नचा वापर होणार आहे। मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये शिकवणं हे सक्तीचंच असेल। तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर बघताय। राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, मोठा निर्णय फडणवीसांनी घेतलेला आहे, लागू कधीपासून होणार आहे यासाठी कोणकोणत्या इतरही गोष्टी केल्या जाणार आहेत? नक्कीच आपण बघतोय अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। सीबीएसई प्रमाणे राज्यातील महत्त्वाच्या ज्या शाळा आहेत त्यांना कसा दर्जा देणार आहे शैक्षणिक पातळी वाढवण्यासाठी आणि मुळात स्थानिक राज्यातील ज्या शाळा आहेत मराठी शाळा आहेत यांना एक विशेष महत्त्व देण्यासाठी अशा पद्धतीनं एक पातळी जी आहे ती उंचवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाणार आहे आणि लवकरच ही नियम जे आहे ते लागू करतील जेणेकरून राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढेल। तर राज्यातील शिक्षणाचा दर्जा आणखीन चांगला करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान आता याची अंमलबजावणी नक्की कशा पद्धतीने आणि किती चांगल्या पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आता राबवला जाणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती समोर येते। एकूणच शिक्षणाचा दर्जा वर जाण्यासाठी हा संपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते।